पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामं भुईसपाट करण्यात आलेली आहेत। तब्बल 20,000 स्क्वेअर फुटावरील बेकायदा बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। या कारवाईसाठी गुरुवारपासून सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता। राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण 31 मे पूर्वी काढण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या। पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावरील अनधिकृत दुकानं जी आहेत ती काढण्यात आली आहेत। मे महिन्यातच झालेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे उत्पादनामध्ये मात्र घट झाली आहे। त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले। 30 ते 40 रुपयांना मिळणारी भाजी आता 70 ते 80 रुपये किलो दराने विकली जाते। धुळे जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे यावेळी भाजीपाल्याचे दर हे गगनाला भिडले आहेत। यंदा पावसाळ्याने मे महिन्यातच सुरुवात केली आणि त्यामुळे जे काही भाजीपाल्याचे दर हे गगनाला भिडले आहेत। जो भाजीपाला 30 ते 40 रुपये किलो मिळायचा असा भाजीपाला हा आता 70 ते 80 रुपये 100 रुपयापर्यंत भाजीपाल्याचे दर गेलेले आहेत। आपण धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील या भाजी मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि या भाजी मार्केटमधील जर आपण बघितलं तर या ठिकाणी वांगे असतील, टमाटे असतील, भेंडी असेल, मिरची असेल यांचे भाव गगनाला भिडले आहेत। पाऊस पडल्यानंतर ग्रामीण भागातला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाला आणि आवक कमी झाल्यामुळे याचा परिणाम या ठिकाणी बाजारपेठेवर झालेला आहे। भाजीपाला 40 ते 50 रुपये किलो असताना हा भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट या ठिकाणी बिघडलेले आहेत। मनीष माथोळे, TV9 मराठी, धुळे।